आता गंगाद्वार पाण्यासाठी जात आहोत। हे पहा, आपल्याला वरच्या मंदिरात जायचे अजून 10 मिनिटं लागतील पोहोचायला। अशा पायरी मार्गाने, प्राचीन पायरी मार्ग आहे। श्रीकृष्णाची मूर्ती आहे, या बाजूला हनुमानजीची मूर्ती आहे जाताना। गंगा तीर्थ आपण पोहोचून गेलो। दर्शन करा पहले। इधर दर्शन कर लो, माता जी को प्रणाम कर लो। ये गोदावरी का जन्म स्थान है, जो गौमुख से निकले ना। हाँ, इस आपण आता गंगा तीर्थवर आलो आहे। या ठिकाणी गणपतीची मूर्ती आहे व या ठिकाणी पूर्ण या अशा दिवा लावण्यासाठी, या ठिकाणी पूर्ण या दिवा लावण्यासाठी देवळे आहेत व या ठिकाणी पाण्याचे कुंड आहे। तसेच गंगा मातेचे जे उगमस्थान आहे ते गंगा मातेचे उगमस्थान आहे, पाहू शकतो। जे वरती आपण ब्रह्मगिरीवर महादेव शंकरांनी जे जटा आपटलेले आहेत त्याचे पाणी या ठिकाणी आले आहे खाली। या ठिकाणी एक छोटी गुहा आहे, अशी गुहा आहे या ठिकाणी। ओम श्री गणेशाय वरच्या बाजूशी लेणं करण्याचा प्रयत्न केला आहे, अर्धवट सोडून दिलेलं आहे। ही एक गुफा आहे, वर जाण्याचा मार्ग आपण येताना पाहू। शिवलिंग गोरक्षनाथांची गुफा पुढे आहे, त्या ठिकाणी जाऊ। गोरक्षनाथाच्या गुफेमध्ये आपण आता जाऊ। रस्ते खाली त्र्यंबकेश्वर गाव। दुर्ग भंडारच्या या टॉपला पण गेलो होतो सकाळी। पास पूर्ण कडा आहे। आता गोरक्षनाथ गुफा आणि गुप्तगंगा करू आपण। असा परिसर पूर्ण ब्रह्मगिरीचा। चला गोरक्षनाथ मंदिरातून जाऊ आपण।
अभी भाई निकलने का टाइम हो गया मेरा भी। वो साइड से आना दर्शन, लाइन से आना दर्शन करना। बाबा गोरखनाथ जी का गुफा है अंदर, 12 साल तपस्या किया है अंदर। स्वयंभू शिवलिंग है, मच्छिंद्रनाथ जी का चरण पाद। या ठिकाणी गुप्तगंगा, तर त्याचे दर्शन करून घेऊन येऊ। हे पाहिजे गुप्तगंगा आहे। गोरक्षनाथाची गुफा पण पाहिली व ही गुप्तगंगा। आता आपण जाऊ तेच मंदिर आहे तिथं पाहिजे। हे सगळे 108 पिंडी आहेत महादेवांची। ती अहिल्यादेवी गौतम ऋषींची पत्नी अहिल्या। त्या अहिल्याने गौतम ऋषींनी दोघांनी 108 महादेवांची पूजा केली इथे। त्यांच्या हाताने स्थापन केलेले 108। कम से कम 400-500 तो हो गया। ये देखो, इधर देखो मूर्तियाँ। तलाव एक आहे। राम मंदिर आहे। जय श्री राम। आपण तर राम मंदिर पाहिले, जे गंगा तीर्थवरून येताना लागतं आपल्याला। राम मंदिर आहे, खाली कुंड आहे, या बाजूला एक कुंड आहे। चला, शनीश्वर महादेव मंदिर। फायनली आपण आपल्या गाडीपाशी पोहोचून गेलो। त्या ठिकाणी समोर गाडी आहे आपली। आपण हे पाहू शकतोय, सकाळी हा किल्ला केला, नंतर आता शेवट खाली केलं।